नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेअर मार्केट फ्री कोर्सचा सिलेबस. सुरुवातीलाच आपल्यासारख्या शेअर मार्केट शिकू इच्छिणाऱ्या सर्व नवीन सदस्यांचं शेअर मार्केट मराठी परिवारात हार्दिक स्वागत. या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी माझी ओळख करून देतोय. माझं नाव आहे प्रसाद सादले. मागील 20 वर्ष मी प्राध्यापक म्हणून आणि शेअर मार्केट ट्रेडर म्हणून असा दोन्ही प्रोफेशनचा अनुभव घेतलेला आहे आणि ह्या दोन्ही अनुभवातून 2016 साली मी प्राध्यापक म्हणून माझी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ शेअर मार्केटमध्ये ॲज अ फुल टाइम ट्रेडर म्हणून मी काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि एप्रिल 2020 पासून शेअर मार्केट मराठी हे यूट्यूब चॅनल चालू करून त्या माध्यमातून शेअर मार्केट विषयी मला माहिती असलेलं ज्ञान मी आपल्या मराठी बांधवांना देत आहे. आपल्या शेअर मार्केट फ्री कोर्समध्ये नक्की आपण काय काय बघणार आहोत त्याविषयी थोडक्यात माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपला हा जो कोर्स आहे हा शेअर मार्केट संबंधी एक परिपूर्ण कोर्स असल्यामुळे आपण शेअर मार्केट नवीन शिकू इच्छिणाऱ्या किंवा शेअर मार्केटबद्दल थोडीफार माहिती असणाऱ्या प्रत्येकाचा विचार करूनच आपण हा सिलेबस बनवलेला आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच शेअर मार्केटची ओळख करून घेणार आहोत. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये नक्की सहभागी असणाऱ्या कोण कोण व्यक्ती असतात, कुठल्या कुठल्या संस्था असतात, प्रत्येकाचा रोल काय असतो, गुंतवणूकदार म्हणजे काय, ट्रेडर म्हणजे काय, सेबी म्हणजे काय, एक्सचेंज म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या ज्या संस्था आणि व्यक्ती मार्केटमध्ये सहभागी असतात त्या सर्वांची ओळख आपण ह्या दुसऱ्या भागामध्ये करून घेणार आहोत. त्यानंतर शेअर मार्केट म्हटलं की सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की मार्केटमध्ये शेअरची खरेदी आणि विक्री असे व्यवहार चालतात. प्रत्यक्षात मात्र मार्केटमध्ये शेअर सोबत इतरही अनेक इन्स्ट्रुमेंट्स असतात ज्यांची खरेदी आणि विक्री चालू असते. तर अशी मार्केटमध्ये नक्की कोणकोणती इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध असतात त्याची माहिती आपण ह्या तिसऱ्या टॉपिकमध्ये घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला जर मार्केटमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हा विषय आपण ह्या चौथ्या टॉपिकमध्ये समजून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला जर मार्केटमध्ये सहभागी व्हायचं असेल, आपल्याला ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला काय अभ्यास करावा लागेल, आपल्याला ॲज अ ट्रेडर म्हणून सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला नक्की काय अभ्यास करावा लागेल. अर्थात आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस किंवा आता जी नवीन शाखा आली आहे टेक्नो फंडा हे नक्की काय आहे हे आपण या टॉपिकमध्ये समजून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला जर समजा ट्रेडिंग करायचं असेल, आपण सुरुवातीलाच सांगितले की आपला कोर्स हा परिपूर्ण कोर्स आहे. त्यामुळे आपण ट्रेडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या 3 स्ट्रॅटेजीज ह्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत ज्याचा उपयोग आपण प्रत्यक्ष ट्रेडिंग करत असताना करू शकतो. आता स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर हा शब्द खरं बघितलं तर सैन्य दलांकडून वापरला जातो. युद्धामध्ये शत्रूला हरवण्यासाठी जी व्यूहरचना केली जाते त्याला स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. इथे मार्केटमध्ये आपल्याला शेअरची जर खरेदी करायची असेल तर ती कधी केली पाहिजे, कोणत्या किमतीला केली पाहिजे, त्याला स्टॉप लॉस किती लावायचा, त्याला टार्गेट कसं सेट करायचं आणि ही एंट्री नक्की कधी घ्यायची असते तर ते ठरवणं त्याला स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. तर त्याविषयी आपण अधिक माहिती ह्या टॉपिकमध्ये घेणार आहोत. त्यानंतर जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल, कारण आता जर आपण बघितलं तर आपण ट्रॅडिशनल पद्धतीनं बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट ठेवायला गेलो तर आपल्याला व्याजदर आता अतिशय कमी मिळतोय. मग अशा वेळेला आपल्याला इतर जे पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हा देखील एक पर्याय उपलब्ध आहे. आणि जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती नक्की कशा पद्धतीनं केली जाते, त्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक असतात ते आपण या टॉपिकमध्ये समजून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला जे काही शिकलोय त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन म्हणजे प्रत्यक्षात वापर कसा करायचा असतो हे आपण पेपर ट्रेडिंगमध्ये समजून घेणार आहोत. तर पेपर ट्रेडिंग हा अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे मित्रांनो, कारण इथे आपण
प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून ट्रेडिंग करत नाही, तर आपण व्हर्च्युअल मनीच्या साहाय्यानं म्हणजे आभासी चलनाच्या साहाय्यानं आपण इथे ट्रेडिंगचा प्रॅक्टिस करत असतो. म्हणजे जे काही आपण शिकलोय ते आपल्याला प्रत्यक्षात वापरताना त्याचं एक नेट प्रॅक्टिस करण्याची सोय पेपर ट्रेडिंगमध्ये उपलब्ध असते. जसं एखाद्या व्यक्तीला विमान चालवायला शिकायचं असेल, तर त्याला पायलट ट्रेनिंग कोर्समध्ये सुरुवातीला सिम्युलेटरमध्ये शिकवलं जातं. त्याच पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला शिकायचं असेल, तर आपण पेपर ट्रेडिंग ह्या पद्धतीनं ती गोष्ट करू शकतो. त्यानंतर आपल्याला हा जो कोर्स आहे हा ऍक्च्युअल त्याचा जो सिलेबस आहे हा संपतो आणि त्यानंतर आपलं चालू होतं ते म्हणजे तिथून पुढचं कायम चालू राहणारं शिक्षण. याच्यामध्ये आपण नक्की काय करतो, तर आपण दर रविवारी सकाळी 10 वाजता यूट्यूबवर एक लाईव्ह सेशन घेत असतो. सकाळी 10 ते 11 ह्या 1 तासामध्ये हे लाईव्ह सेशन असतं, ज्याच्यामध्ये आपण शेअर मार्केट संबंधी एका विषयावर चर्चा करतो. त्या विषयाची माहिती तुम्हाला सांगितली जाते. तुमचे जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना तिथे थेट उत्तर दिलं जातं. आपण दरवेळेला दर रविवारी एक वेगळा टॉपिक घेऊन त्याच्यावर हे लाईव्ह सेशन घेत असतो. याच्या माध्यमातून इथून पुढे आपलं सगळं शिक्षण चालू राहणार आहे. त्याचसोबत आपल्याकडे आणखीन एक सेक्शन आहे, ज्या सेक्शनचं नाव आहे वन व्हिडिओ वन कन्सेप्ट. म्हणजे आपण एका व्हिडिओमध्ये शेअर मार्केटमधील एका कन्सेप्ट विषयी एका संकल्पनेविषयी माहिती सांगत असतो आणि अशा व्हिडिओची आपण एक सिरीज बनवलेली आहे आणि इथून पुढे भविष्यात देखील त्याच्यामध्ये नवीन नवीन व्हिडिओची भर पडणार आहे. तर आपल्याला बेसिक सगळ्या गोष्टी समजल्यानंतर अनेक गोष्टी उरतात की ज्या आपण ह्या सेक्शनमध्ये येऊन शिकू शकतो. त्यानंतर आपल्याला आणखीन एक नवीन सेक्शन आपल्याकडे आहे, तो म्हणजे आयपीओ विषयी सर्व माहिती. एव्हरीथिंग अबाउट आयपीओ असं त्या सेक्शनचं नाव आहे. ज्या वेळेला एखादी नवीन कंपनी शेअर मार्केटमध्ये येत असते तेव्हा ती आपला आयपीओ घेऊन येते. आता हे नक्की आयपीओ म्हणजे काय हे आपण आपल्या वरच्या सिलेबसमध्ये समजून घेणार आहोत. मग ह्या आयपीओ मध्ये गुंतवणूक कशी करायची असते, तो आयपीओ ती कंपनी नक्की काय करते, ह्याविषयी सर्व माहिती ह्या सेक्शनमध्ये वेगवेगळे व्हिडिओ बनवून आपल्याला दिली जाते. त्याचसोबत आपण आणि बऱ्याच वेगवेगळ्या उपक्रमातून शेअर मार्केट विषयीचं ज्ञान सातत्यानं उपलब्ध करून देत असतो. ज्याच्यामध्ये काही कोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये आपण एक टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे, त्यानंतर आपल्याला पॅसिव्ह इन्कमचा कोर्स आहे, ऑप्शनचा कोर्स आहे, त्याच्यानंतर म्युच्युअल फंडचा कोर्स आहे. यापैकी काही कोर्सेस आत्तापर्यंत आपल्याकडे तयार आहेत आणि काही कोर्सेस येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत. तर अशा सर्व गोष्टींच्या सहाय्यानं आपण इथून पुढे शेअर मार्केट विषयीची सर्व माहिती घेत राहणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा जो कोर्स आहे हा तुम्हाला नक्की कसा उपलब्ध होणार. तर आतापर्यंतच्या सर्व माहितीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा संपूर्ण कोर्स तुम्हाला YouTube व्हिडिओच्या सहाय्यानं उपलब्ध होणार आहे. आपला जो ग्रुप असणार आहे त्या ग्रुपवर मी ह्या व्हिडिओची एक क्रमवार लिस्ट तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध करून देईन. त्यामधील व्हिडिओ तुम्ही तुमच्या सवडीनं बघून हा कोर्स समजून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी आपण आपला जो टेलिग्रामचा किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे तिथे तुम्ही त्या शंका मला नक्की विचारू शकता. प्रत्येक शंकेला मी माझ्या सवडीनं उत्तर देत असतो. त्यानंतर आपल्याला ह्या व्हिडिओ कोर्समध्ये प्रत्येक स्लाइडवर खाली एक नंबर दिसेल. हा माझा संपर्कासाठीचा व्हॉट्सअप नंबर आहे. हा प्रत्येकानं नोंद करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला कोणतीही शंका असेल तर व्हॉट्सअप मेसेजच्या सहाय्यानं माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. फक्त माझी एक सर्वांना रिक्वेस्ट अशी राहील की कृपया कोणीही कॉल करू नका, कारण प्रत्येकाचा कॉल घेणं मला वेळेअभावी शक्य होईलच असं काही नाही. जर तसंच काही महत्त्वाचं असेल तर व्हॉट्सअपवर आधी वेळ ठरवून आपण कॉल देखील त्या नंबरवर करू शकता. तर कोर्स कशा पद्धतीनं तुम्हाला मिळेल हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पुढचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे यूट्यूबवर जर तुम्ही आत्ता बघायला गेलात तर असंख्य कोर्सेस तुम्हाला शेअर मार्केट संबंधी उपलब्ध आहेत.
मग असं असताना नेमका हाच कोर्स तुम्ही का करायचा? असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येऊ शकतो. तर त्याची उत्तरं देखील मी ह्या स्लाइडवर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपला कोर्स जो आहे हा एक परिपूर्ण कोर्स आहे. तुम्ही जर YouTubeवर उपलब्ध असणाऱ्या इतर कोर्स बरोबर ह्याची तुलना करायला गेलात, तर असं लक्षात येईल, की इतर कोर्सेसमध्ये काही ठराविक एक व्हिडिओ दिलेले असतात, एखादं वेबिनार असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पेड कोर्स जॉइन करा. म्हणजे थोडक्यात तो जो काही कोर्स असतो, तो म्हणजे पेड कोर्सची एक प्रकारे ॲडव्हर्टाइज केलेली असते. तर आपण तसं न करता आपण परिपूर्ण असा एक कोर्स देत आहोत, ज्याच्यामध्ये बेसिक माहितीपासून गुंतवणूक करण्यापर्यंत किंवा ट्रेडिंग करण्यापर्यंत आवश्यक असणारी सर्व माहिती आपण आपल्या या कोर्समध्ये उपलब्ध करून देत आहोत. त्यानंतर आपण जेव्हा व्हिडिओ आपले तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल, की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण टू द पॉइंट एक्सप्लेनेशन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये जेवढ्या मुद्द्याला आवश्यक आहे तेवढंच विश्लेषण केलेलं आहे. इतर तुम्ही व्हिडिओ बघायला गेलात तर आपल्याला असं लक्षात येतं, की आपण एखादी मालिका बघतोय. आता ती मालिका बघत असताना टीव्हीवर ती मालिका किती चालते, त्याची लेंथ किती असते आणि अधेमध्ये ॲडव्हर्टाइज किती असते, हे जर तुमच्या डोक्यात आलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, की मला नक्की काय म्हणायचं आहे. आपण आपला व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड करतो आणि जेव्हा तुमच्या पुढे देत असतो, तेव्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल, की नेमकं जेवढी आवश्यक गोष्ट आहे तेवढीच तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली असणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये इतर विषयांतर, इतर फापट पसारा किंवा इतर काही गोष्टी नसतात. जो विषय सांगितलाय त्याविषयीच माहिती फक्त आपण व्हिडिओमध्ये उपलब्ध करून देत असतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की आपला संपूर्ण कोर्स हा मराठीमधून शिकवला जातो. इव्हन तुम्ही जर WhatsAppवर किंवा Telegramवर मला काही प्रश्न विचारलेत, तर त्याचं उत्तर देखील मी मराठीमध्ये टाइप करूनच तुम्हाला देतो. आता हे सगळं असं ठेवण्यामागे कारण काय? तर मी ज्यावेळेला हा कोर्स तयार करत होतो, तेव्हा माझं अनेकांशी बोलणं व्हायचं आणि मला त्यातनं असं लक्षात आलं, की अनेकांना इंग्लिशमधून शिकणं किंवा इंग्लिश ह्या विषयाची भीती वाटते. आणि त्यांचा पहिला प्रश्न असा असतो, की मला शेअर मार्केट शिकायचं आहे, पण मला इंग्लिश माझं कच्चं आहे किंवा मला तेवढं इंग्लिश चांगलं जमत नाही. तर माझा त्यांना एकच त्याच्याबद्दल उत्तर असतं, की तुम्हाला जर शेअर मार्केट शिकायचं असेल, तर तुम्हाला इंग्लिश येण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्हाला 2च प्रश्न मी विचारतो, त्याची उत्तरं जर तुम्हाला पॉझिटिव्ह असतील, तर तुम्ही शेअर मार्केट शिकू शकता. पहिला प्रश्न असा असतो, की तुम्हाला स्मार्टफोन वापरता येतो का? जर तुम्हाला स्मार्टफोन वापरता येत असेल, तर 50% तुम्हाला शेअर मार्केट शिकण्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात. त्यानंतर दुसरा प्रश्न असा असतो, की मी एखादी वस्तू जर समजा ₹100 खरेदी केली आहे आणि ₹150 विकली आहे. तर ह्या व्यवहारात मला फायदा झाला की तोटा झाला? ह्याचं उत्तर तुम्ही जे काही द्याल, तुम्हाला जर असं लक्षात आलं, की ह्याच्यामध्ये मला फायदा झालाय, तर तुम्हाला शेअर मार्केट हा विषय समजू शकतो. इतका सोप्या पद्धतीनं आपण ह्या कोर्समध्ये शेअर मार्केट शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला माझ्या सवडीनं मी सविस्तर उत्तर देत असतो. म्हणजे तुमचं समज पटेपर्यंत मी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो. अर्थात असं होणार नाही की तुम्ही प्रश्न विचारल्या WhatsAppवर लगेचच माझं उत्तर येईल. कारण मी जेव्हा ट्रेडिंग चालू असतं, मार्केट चालू असतं, तेव्हा मी ट्रेडर म्हणून काम करत असतो आणि ते संपल्यानंतर उरलेल्या वेळामध्ये मी आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. कदाचित माझं उत्तर यायला थोडासा जास्त वेळ लागेल, पण उत्तर नक्की मिळणार. त्यानंतर आपल्याला हा कोर्स करण्यासाठी कोणतीच मी पूर्वअट ठेवलेली नाही. तुम्ही इतर ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला कोर्स करण्यासाठी तुम्हाला एखादं डीमॅट अकाउंट ओपनिंग किंवा आणि काहीतरी एक अट ठेवलेली असते. आपल्याला हा कोर्स करण्यासाठी कोणतीही पूर्व अट नाही. तुम्ही कुणीही हा कोर्स करू शकता. अर्थात जर समजा तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, तर त्या संदर्भातली माहिती देखील आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये सांगितली जाते. जर तुम्हाला कुणाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करणार असाल, तर तुम्ही ते करू शकता. मात्र डीमॅट अकाउंट ओपन केलं
तरच तुम्हाला हा कोर्स मिळेल अशी अट ह्या कोर्ससाठी आपण ठेवलेली नाही. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी इथे या ठिकाणी सांगू इच्छितो, की मी ज्यावेळेला हा फ्री कोर्स पहिल्यांदा चालू केला, त्यानंतर अनेकांनी माझ्याकडे अशी मागणी केली, की "सर तुम्ही पेड कोर्सेस चालू करा." त्यानंतर अनेकांची मागणी बघितल्यानंतर मी माझ्या काही पेड सर्व्हिसेस देखील चालू केलेल्या आहेत. मात्र हा कोर्स करत असणाऱ्या कोणालाही मी पर्सनल कॉल करून किंवा पर्सनल मेसेज पाठवून त्या पेड कोर्सेसची अजिबात जाहिरात करत नाही. म्हणजे तुम्ही हा कोर्स करताय ह्याचा अर्थ माझ्याकडे तुमचा नंबर आहे आणि माझ्याकडे जर तुमचा नंबर आहे, तर मी तुम्हाला जाहिरात करीन अशी भीती बाळगण्याचं कारण नाही. आपल्याला ज्या वेळेला ते कोर्सेस चालू होणार असतात, त्या वेळेला मी आपल्या ग्रुपवर त्याची माहिती एका मेसेजद्वारे देतो आणि इतर वेळेला आपले जे रेग्युलर शिक्षणाचे जे काही मेसेज असतील, तेवढेच मेसेज आपल्याला येतात. पर्सनली फोन करून मी किंवा माझ्या ऑफिसमधनं कुणीही तुम्हाला कॉन्टॅक्ट कधीही करत नाही. जर तुमची इच्छा असेल, तुम्ही त्याची क्वेरी विचारली असेल, तरच त्याचं उत्तर दिलं जातं. ॲडव्हर्टाइज करण्यासाठी ह्या तुमच्या नंबरचा मी उपयोग करत नाही. तर ही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. ही सगळी जर तुम्ही कारणं बघितली, तर तुमच्या लक्षात येईल, की तुम्हाला हाच कोर्स का केला पाहिजे. आता आपण पुढे जाऊया आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी येऊया. तुम्हाला जर हा आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल तर आणि तुम्ही हा कोर्स करण्यामध्ये इच्छुक असाल, तर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओ, इथून पुढे असणारे लाईव्ह सेशन या सर्वांचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल. जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये मेसेज टाइप करून नक्की सांगा. तुमची एक चांगली कमेंट आणि तुमची एक लाईक हीच माझ्यासाठी प्रेरणा असणार आहे. त्यामुळे लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल, की हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिचितांना पाठवला पाहिजे, तर हा व्हिडिओ नक्की YouTubeच्या माध्यमातून आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या मित्रपरिचितांना नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओच्या निमित्तानं. तोपर्यंत धन्यवाद.